नमस्कार, मी सोनल. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेक विथ सोनलमध्ये. तर आपल्या महाराष्ट्र सरकारकडनं शेतकऱ्यांसाठी दुग्ध विकास योजना राबवली जाते, ज्यामध्ये खास करून मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी मदत म्हणून एक गाई किंवा एक म्हैस दिली जाते किंवा मग 50% अनुदान हे दिले जाते. तर आता या योजनेचे अर्ज हे सुरू झालेले आहे. तर या योजनेचा दुसरा टप्पा हा सुरू झालेला आहे. तर आता या योजनेचा अर्ज कसा करायचा किंवा मग याची पात्रता काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. याची जी काही लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे. तर या योजनेमध्ये उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गाई, त्याचबरोबर ज्या म्हशी आहेत त्या शेतकरी किंवा मग पशुपालक यांना वाटप केलं जातं. तर इथे बघू शकता, जनावर खरेदीसाठी विदर्भ आणि मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाअंतर्गत 19 जिल्ह्यांमध्ये 3 वर्षात 13,400 उच्च दूध उत्पादक गायी आणि म्हशी वितरित केल्या जातील. प्रत्येक लाभार्थ्याला एक गाय किंवा एक म्हैस दिली जाते, ज्याची दैनंदिन दूध उत्पादन क्षमता ही किमान 8 ते 10 लिटर आहे. तर याच्याने फायदे काय होणार आहे शेतकऱ्यांना? तर जनावर प्रति रुपये 50,000 पर्यंत असं तुम्हाला 50% अनुदान दिलं जातं. त्याचबरोबर उच्च दूध उत्पादक जनावर म्हणजे जे काही रोज 8 ते 10 लिटर दूध देईल. त्याचबरोबर डिजिटल ट्रॅकिंग गाय कॉलर, त्यात जिओ टॅगिंग समाविष्ट आहे. त्याचबरोबर 3 वर्ष अनिवार्य त्याचा विमा कवचसुद्धा मिळणार आहे. मग त्यासाठी पात्रता बघू शकता इथे खाली. तर भारत पशुधन ॲपमध्ये नोंदणीकृत किमान 2 दुग्ध जनावर असणं हे आवश्यक आहे. त्याचबरोबर मागील वर्षात दूध उत्पादक संस्थेला किमान 3 महिने दूध विक्री केलेले असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मागील 3 वर्षात सरकारच्या योजनेचे लाभ घेतलेले नसणे, म्हणजे तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ नसेल घेतला तर तुम्ही यामध्ये पात्र ठरू शकता. त्याचबरोबर कुटुंबातील फक्त एक सदस्य इथं पात्र असणार आहे. एक गावात कमाल 5 लाभार्थी इथे असणार आहेत. दूध उत्पादक संस्थेकडून दूध विक्रीचा पुरावा म्हणजेच किमान 3 महिन्याचं जे काही दूध विकलं आहे त्याचा पुरावा इथे लागणार आहे. त्याचबरोबर NDDB किंवा मग सरकार नोंदणीकृत विक्रेत्यांकडून जनावर खरेदी करायचं आहे तुम्हाला. त्याचबरोबर भारत पशुधन ॲपमध्ये पडताळणीसुद्धा इथे होणार आहे. तर मी इथे अनुदान बघू शकता किती भेटतं. तर रक्कम रुपये 50,000 रुपये. त्याचबरोबर टक्केवारी 50%, म्हणजेच 50% तुम्हाला इथे अनुदान मिळणार आहे. तर जनावर जे काय आहे प्रति कमाल खर्च, डिजिटल टॅगिंग, वाहतूक, विमा समाविष्ट असं 1 लाख रुपये खर्चाच्या 50% अनुदान म्हणजेच 50,000 रुपयापर्यंत तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर अटी आणि शर्ती इथे बघू शकता. आगाऊ 50% लाभार्थी योगदान आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रकल्प कालावधीत जनावर प्रकल्प संचालकाकडे गहाण ठेवले. त्याचबरोबर डिजिटल ट्रॅकिंग कॉलर आणि जिओ टॅगिंग अनिवार्य आहे. 3 वर्ष विमा कवच अनिवार्य आहे. त्याचबरोबर मृत्यूच्या बाबतीत लाभार्थ्याने बदल जनावर खरेदी करणे आवश्यक, रोग भरपाई नाही. आता याला आवश्यक कागदपत्रे इथे बघू शकता. आधार कार्ड लागणार आहे, रेशन कार्ड, त्याचबरोबर बँक तपशील आणि दूध विक्रीचा पुरावा किमान 3 महिन्याचा. असे एकूण 13,400 शेतकऱ्यांना इथे हे अनुदान मिळणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही अर्ज कसा करायचा आणि वेबसाईट कोणती आहे. तर सर्वात आधी तुम्हाला ह्याची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे ते मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे. vmddp.com या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे. तर इथे बघू शकता 19 जिल्ह्यांमध्ये जे काही विदर्भ आणि मराठवाडा आहे तिथल्या या जिल्ह्यांसाठी हे फक्त स्कीम आहे. तर इथे बघितलं तर 19 जिल्हे आहेत, त्यामधले 192 तालुके, त्याचबरोबर 24,657 गावं यांना हे इथं या योजनेचा लाभ होणार आहे. तर आत्तापर्यंत किती अर्ज आले इथे दाखवलेलं आहे. मंजूर किती झाले, कारण अजून आत्ता फक्त अर्ज हे स्वीकारणे चालू आहे. इथे पेंडिंगवर आहेत, काही जे काही नाकारले ते डिस्क्वालिफाय झालेले अर्ज आहेत. तर इथे खाली 2 ऑप्शन आहे, तुम्ही बघू शकता. अर्जाचा मागोवा घ्या. ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरणार त्यानंतर तुमचा अर्ज अप्रूव्हल झाला आहे की नाही तुम्ही इथे जाऊन चेक करू शकता. तर इथे बघू शकता थोडक्यामध्ये इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, ID असेल तो टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून इथे तुम्ही तुमचा अर्ज अप्रूव्हल झाला आहे की नाही ते सुद्धा चेक करू शकता. तर ही योजना इथे दिलेल्या आहे. तिथे दूध उत्पादकांसाठीची आहे
ही एक योजना आहे. त्याचबरोबर खाली पण इथे बघू शकता तुम्ही, खाली पण वेगळ्या योजना आहेत ते घेण्यासाठी असेल, किंवा मग मुरघासचं जे काही वाटप आहे, किंवा मग गाय म्हशींमधील वंध्यत्व निवारण कार्यक्रम, अशा खूप साऱ्या योजना इथे आहे. वेबसाईटवरती जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये पाहू शकता. तर आता इथे थोडक्यामध्ये मी अर्जाचे तुम्हाला सांगते. तर इथे बघू शकता, आता नोंदणी करा इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथे बघू शकता, प्रथम मूलभूत माहिती इथे द्यायची आहे तुम्हाला. इथे बेसिकमध्ये तुमचं प्रथम नाव, मधले नाव, आडनाव किंवा लिंग तुमचं जे काय आहे ते वर्ग निवडायचं आहे. इथे बघू शकता कास्ट म्हणजे थोडक्यामध्ये जनरल, SC ST जे काही असेल ते निवडायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, आधार नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर आधारचा जो काही फोटो आहे तो इथे चूज करायचा आहे. नंतर रेशन कार्डमध्ये तुमच्या किती सदस्य आहेत ते फिल करायचं आहे. नंतर रेशन कार्डचं पहिलं पान, त्या शेवटचं पान, आणि तुमचा कोणता जिल्हा आहे मराठवाडा आणि विदर्भामधून तो सिलेक्ट करायचा आहे. आणि खाली तुमचा तालुका जो आहे तो निवडायचा, आणि त्यामध्ये पण तुमचं गाव काय आहे ते निवडायचं, आणि पुढे बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर म्हणजे काही तुमचे निष्कर्ष असतील ते तिथे विचारतील, घटक काय आहे, त्याचबरोबर बँकेचे तपशील म्हणजे जे काही बँक डिटेल आहे ते पण पुढे विचारतील, आणि पुन्हा एकदा फॉर्म चेक होईल, आणि त्यानंतर तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. अशाच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील. त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा.